माता रमाईचं स्मारक, माता रमाईचं स्मारक येत्या 7 तारखेला भूमिपूजन, येत्या 7 तारखेला भूमिपूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. गेले 18 दिवस झाले तुम्ही उपोषणाला बसले, इथं आंदोलन चालू आहे तुमचं. नेमकं कशा संदर्भामध्ये आंदोलन चालू आहे त्याचा पूर्ण इतिहास सांगा. आपण जर पाहिलं तर गेल्या 2016 पासून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्या मूर्ती माता रमाईचं स्मारक व्हावं असं येथील आंबेडकरी जनतेची मागणी आहे. आणि ते स्मारक होत असताना विविध संघटनाच्या वतीने समितीच्या वतीने तसंच राजकीय पक्ष जर पाहिला तर भारतीय बहुजन महासंघ, सम्यक विद्यार्थी आंदोलन, ते वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत हा लढा इथपर्यंत आणलेला आहे. परंतु वारंवार प्रशासनाने आम्हाला सांगितलं की आम्ही करतो, परंतु जी मागची जागा आहे ती जागा पूर्वी ही आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जागा होती, परंतु ती जागा महानगरपालिकेने PMPLला दिली आणि परत ती PMPLची जागा परत आपल्याला द्यावी अशी महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत ती जागा आम्हाला देत नाहीत, हस्तांतरण करत नाही, त्यांची NOC येत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही स्मारक बनवू शकत नाही. त्यामुळे आमच्या ह्या जसं आंदोलन 16 तारखेला सुरू झालं त्याच्यानंतर 4 दिवसानंतर PMPLचे आयुक्त आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असे दोघांनी मिळून मागील जागेची स्पॉट व्हिजिट केली. आणि आता लवकरच मला वाटते त्यांनी 3 तारीख ते 4 तारीख या दिवशी त्यांची एक BDOची मीटिंग होईल. त्या मीटिंगमध्ये ती जागा हस्तांतर होईल असं त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं. परंतु त्यांनी विनंतीही केली होती आम्हाला की तुम्ही आता जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे, तुम्ही आता माघारी घ्या, तुमचं आंदोलन थांबवा. परंतु आम्हाला अनेक वेळा ह्या लोकांनी असंच फसवलेलं आहे. प्रशासनाने दरवेळेस आम्हाला एक गाजर दाखवून थांबवलेलं आहे. त्याच्यामुळं यावेळेस आम्ही निर्धार केला जोपर्यंत ह्या स्मारकाचं भूमिपूजन होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. त्यामुळं आम्ही इथेच जोपर्यंत स्मारक होत नाही किंवा त्याचं भूमिपूजन होत नाही शासकीय नियमानुसार तोपर्यंत आम्ही हटणार नाही. गेल्या 17-18 दिवसामध्ये तुम्हाला शासनातर्फे कोणी माणसं भेटायला आली का? भेटायला आली तर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? इथं सन्माननीय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त त्यांनी एक शिष्टमंडळ पाठवलं होतं, 1 नाही 2 वेळा पाठवलं. त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिथंचं आमचं अंतिम टप्प्यामध्ये काम चालू आहे, लवकरच ती जागा हस्तांतर होईल, त्यांची NOC येईल आणि इथलचा जो प्रस्ताव आयुक्तांनी तयार करून ठेवला आहे तो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला पाठवून लगेच तिकडूनही त्याचा रिप्लाय येईल. त्याच्यामुळे तुम्ही थोडं थांबा, आम्हाला थोडं काम करण्यासाठी वेळ द्या. परंतु अनेक वर्षापासून आम्ही त्यांना वेळ देत आलो आहोत. त्यामुळे यावेळेस आता आम्ही त्यांच्या फसवेगिरीला बोलणार नाही. जोपर्यंत त्यांचं कागदोपत्री त्यांचं जेवढी त्यांना ताकद पटकन करून घेता येईल तेवढं त्यांनी करून घ्यावं आणि फायनल कागद आम्हाला दाखवावं की हे आमच्याकडून झालेलं आहे, आता तुम्ही थांबा. त्यावेळेस आम्ही तिथं थांबू. PMPLकडे तुम्ही लेटर दिले होते का? माननीय PMPL आयुक्त आहेत त्यांना आम्ही पत्राद्वारे वारंवार कळवलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर या जागेचं हस्तांतरण PMPLला करा. त्यामुळे काही दिवसापूर्वी ज्या PMPLचे आयुक्त आहेत मुदळ मॅडम, त्या दिल्लीला असताना ऑनलाईन मीटिंग जी आपले शेखर सिंह आणि त्यांची ऑनलाईन मीटिंग झाली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही लवकर व्हिजिट देऊ. त्या अनुषंगाने ते व्हिजिट द्यायलासुद्धा आले आणि व्हिजिट दिल्यानंतर आता ती जी PMPLला आपली जागा आहे, PMPLच्या जागेवर PMPLचं आरक्षण आहे, ती जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला NOC देऊन ती हस्तांतर करायची आहे. यांनी जर NOC दिली PMPLने महानगरपालिकेला तर ही जागेचा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होऊन जाईल. मग आत्ता त्यांनी जर सांगितलेलं आहे तुम्हाला की आत्ता याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तर मग आत्ता ही आंदोलन बसण्याचं कारण काय? मी तुम्हाला या अगोदर सांगितलेले बरेच जणांना की जे महानगरपालिका आहे हे जे प्रशासन आहे जे आंदोलनकर्त्यांना खेळवत आहे. गेली 2016 पासून तर आतापर्यंत म्हणजे यांनी फक्त खेळवण्याचा प्रकार केलेला आहे. त्यामुळे आता या प्रशासनावर आपला भरोसा नाही. जोपर्यंत हे डॉक्युमेंटरी आम्हाला देत नाही समोरासमोर तोपर्यंत आम्ही त्याच्या भूलत आपला बळी पडणार नाही. धन्यवाद. येणाऱ्या 7 तारखेला त्यावरती माता रमाईचं भूमिपूजन जर नाही झालं, त्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या गोष्टीला ज्यांनी अडथळा केला आहे
येणारे या पिंपरी चिंचवड महानगर आपले शहराचे जे 5 विद्यमान आमदार आहेत, हे विद्यमान आमदार 2 खासदार यांच्या विरोधात त्यांच्या बंगल्यांवरती जाऊन प्रत्येकाच्या बंगल्यावरती जाऊन हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्मारकाच्या संदर्भात आंदोलन केलं जाईल. आणि तसेच ज्या ज्या गोष्टीचा पाठपुरावा अजून तीव्रतेने करता येईल, जो महामोर्चा असेल किंवा पुढील अजून तीव्रतेचे काय ते आंदोलनासंदर्भात असेल, त्या वेळोवेळी त्या स्मारका संदर्भात जे जे संघटना असतील, राजकीय पक्ष असतील त्यांना घेऊन याचा पाठपुरावा करून हे स्मारक होईल अशा गोष्टीने आम्ही पावलं उचलतो.